पहिलाच बॉल अक्षय मात्रे. सुरुवात पहिला शॉट बाउंड्री आली आहे ते अक्षय मात्रेकडून. ही ताकद आहे नेरलपाडा टीमच्या बॅटिंगची. व्हाट अ शॉट. सिक्सर मारला अक्षय मात्रेने. त्यांचं आगमन होत आहे. संतोषजी धुळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. अक्षय मात्रेचा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चेंडू निसटला. 3 बॉल 11. आज सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा बॅटिंगचा परफॉर्मन्स बऱ्याचशा प्रेक्षकांना आवडला असेल. जे काही शेलू टीमच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स बऱ्याच जणांना आवडला असेल. कारण एकाने हायेस्ट टोटल उभारली तर दुसऱ्याने हायेस्ट धावसंख्या चेस केली. आणि त्या दोन संघामधील हा मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला 3 मध्ये 11 आहेत. ऋषीचा शॉट समोर कॅप्टन राजू. क्विक रिॲक्शन. स्ट्रायकर एनला फेक झाली. 4 बॉल 12. आज धावसंख्येचा खरं तर जो आकडा आहे मागच्या 2 दिवसामध्ये देखील इतक्या धावा आल्या नसतील. टोटल धावा इतक्या धावा आजच्या दिवसामध्ये आल्यात. प्रत्येक मॅच मध्ये स्कोर हा 50च्या आसपास आहे. 50शी पार आहे. 4 मध्ये 12 आहेत आणि प्रेमच्या अगेन्स्ट आहे तो अक्षय मात्रे. संतोषजी धुळे साहेबांचं आगमन झालं आणि या एक मिस्टेकने मिसफिल्डने चौकार आणि डीजे बजाव. संतोषजी धुळे साहेबांचं आगमन. शॉट खतरनाक काटाकीर शॉट होता अक्षय मात्रेचा. ओव्हर संपली. रन्स आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 22. पहिल्या ओव्हर मध्ये 22. खतरनाक. आणि मी विनंती करेल आदेशजी धुळे यांना, सन्माननीय विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच आदेशजी धुळे यांच्या शुभाचे संतोषजी धुळे साहेबांचं स्क्रीनवरती स्वागत. कॅमेऱ्यावरती संतोषजी धुळे साहेबांना तुम्ही बघू शकाल. कपाळी गंध आणि हसमुख चेहरा ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, संतोषजी धुळे यांचं तुम्हाला व्यक्तिमत्व स्क्रीनवरती दिसेल. आदेशजी धुळे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धुळे साहेब आपण आसनस्थ व्हावा आणि या तुफान बॅटिंगचा आनंद घ्यावा. ऑलिम्पिया फिटनेस जिमचे ट्रेनर सूर्या सर देखील व्यासपीठावरती आहेत आणि क्रिकेटची आवड भरपूर आहे. खरं तर जिम मध्ये सातत्याने आपले हे सर्व खेळाडू जात असतात, प्रॅक्टिस करत असतात. आणि आता नेरळपाडा 1 ओव्हर 22 या धावसंख्येवरती आणि सेकंड ओव्हर मध्ये आला यश. ऋषीने मात्र यावेळेस स्वीपर कडे चेंडू टोलवलाय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल 23 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडा यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये. एक ट्रॉफी त्यांनी द्वितीय क्रमांकाची जिंकलेली आहे आणि अशा कित्येक मॅचेस चुरशीच्या गमावलेल्या देखील आहेत. पण एक ट्रॉफी जिंकले म्हणजे यावर्षी त्यांचा ट्रॉफीचा जो सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात झाली आहे. एक फायनल खेळलेला हा संघ आहे. फुल टॉस पंचांनी दिलाय. नो बॉल. मागे चेंडू चाललाय सीमा पार. चौकार.
पुढील चेंडू फ्री हिट. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जी इच्छा राहिली होती 50ची, ती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अक्षय मात्रे कंप्लीट करेल का? फ्री हिट बॉल यश या बॉलरचा अक्षय मात्रेच्या विरोधात. शॉट आलाय गणेश मसनेच्या समोर. चेंडू आहे. चांगला फिल्डर आहे गणेश मसने, जे के शेलू टीमचा. सहसा मिस्टेक तो करत नाही. सिंगल रनने सिद्धिविनायक नेरलपाडाचा स्कोर पोहोचला 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. दोन बॉल 29. ऑन साइडला राजू आहे समोर. चेंडू 30 धावा. 1 ओव्हर 3 बॉल 30 धावा टोटल. चांगली आहे स्कोर कार्ड वरती. अक्षय मात्रे ऋषी ओपनिंग जोडी या धावा संख्येपर्यंत. जे के शेळू संघाकडे देखील आज रन मशीन आहेत, त्यामुळे यश आतापर्यंत 3 मध्ये चांगली बॉलिंग केली. चांगला शॉट आहे. मागे फिल्डिंग अडवलाय. चेंडू ढकलला आतमध्ये. दुसरी घ्यायची आहे. बघायची आता थ्रो किती वेगाने येईल. 2 धावा. 2 धावा. टीमची टोटल 2 ने वाढेल. 35 धावा. 4 चेंडू संपलेत. धावा आहेत त्या 32. दुसरी ओव्हर सुरू आहे. स्कोर चांगला आहे सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा. अक्षय मात्रे ऋषी ओपनिंग बॅटर आहेत. एकही विकेट अजून गेलेली नाहीये. जे के शेलू टीम एक तरी विकेट त्यांना इथून घ्यावी लागेल. धावसंख्येवर थोडासा इम्पॅक्ट नक्की पडेल. समोर केलेला अक्षय लॉंगॉन मध्ये खेळाडू आहेत. अक्षय खारीक शरीराचा वापर करत होता. आता हुशार झालाय अक्षय. त्याला माहिती आहे की पाय पुढे जर ठेवले, शरीर थोडं झुकवलं तर चौकार नक्की वाचेल. एक सिंगल 33 धावा. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. यशने कमबॅक केलं. एक खराब चेंडू त्याचा होता, त्या व्यतिरिक्त त्याने 5ही चेंडू चांगले टाकले. 4 सिंगल आणि 1 दुहेरी. 6 धावा त्याने 5 बॉल मध्ये दिल्यात. 33 धावा आहेत. ऋषीचा शॉट फटका फसलाय आणि कॅच पकडले अक्षय खारीकने. विकेट आली पहिला ब्रेक थ्रू ओव्हर कंप्लीट झाली आफ्टर 2 ओव्हर. टीम टोटल 33. विकेट आली पहिली. डीजे बजाव. स्पर्धेमध्ये आत्माराम विर्ले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी आत्मारामजी विर्ले यांना विनंती करेल की आपणही व्यासपीठावरती यावं. वंजारपाडा चषकामध्ये आपलं स्वागत. आणि पहिला चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. आणि यस बघायचं आता रेफर करण्यात आलंय अबाउट दी वेस्ट. नरेश शेंडे सर या आपण ऍज अ थर्ड अंपायर. नरेश शेंडे सर येतील आणि या चेंडूची पाहणी करतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स नो बॉल. नो बॉल प्लस चौकार 5 नंतर फ्री हिट. भरपूर फ्री हिट आलेत आजच्या दिवसामध्ये. 38 धावा. 5 धावा या बॉल वरती आल्या. 33 होत्या. 38 आणि फ्री हिट. फुल टॉस. गणेश मसने धावलाय. बॉल कॅरी केला. फेक झाली. एकच सिंगल. 39.
39 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. सिद्धिविनायक नेरलपाडा खरं तर फॉर्म मध्ये सर्व प्लेयर, प्रॅक्टिस भरपूर आहे. रात्री प्रॅक्टिस करतात, दिवसा गोलंदाजांची धुलाई करतात. 38 आणि सिंगल 39 झाला. साई मसने आज या मैदानावरती अष्टपैलू कामगिरी करून चमकलेला प्लेयर. समोर ड्राईव्ह केलाय, पॉइंट. वा, गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एक सिंगल, 3 धावा त्याने वाचवल्या. 40 झाल्यात. बॅट निसटली अक्षय कडून, पण सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे त्यांनी. एक सिंगल, 40 धावा. साई मसने आणि अक्षय म्हात्रे हे दोन प्लेयर एकमेकांच्या समोर आहेत. चांगला बॉल. साई मसने, अक्षय म्हात्रे कित्येकदा एकमेकांच्या समोर खेळलेत. त्यांना माहिती आहे एकमेकांचा स्ट्रॉंग बाजू, वीक बाजू, सर्व गोष्टी माहिती आहेत. डॉट बॉल आला. अक्षय देखील साईला फार जवळून त्याने बघितलेलं आहे, त्यामुळे साईने मात्र या ओव्हरमध्ये 3 बॉल 2 सिंगल त्याने दिले. पहिला खराब चेंडू सोडला तर. कट करण्याचा प्रयत्न, समोर चेंडू, पहिला अटेम्प्ट मिस केला, नाहीतर ही रनआउटची विकेट आली असती. 41 धावा. 41 धावा. 4 बॉल साईचे संपलेत. 41 धावा. शेळू संघाच्या बॉलरने खरं तर जे नो बॉल आणि चौकार ज्या 5-5 धावा दिल्या यश आणि साईने, तेच महाग ठरलेत. अदरवाईज बॉलिंग भारी आहे. भावेशच्या हाताला स्पर्श करत आता चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप पार करतोय. चौकार. तीन ओव्हर 46 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे साहिलचं हे षटक अंतिम असणार आहे. हेमंत चंचे आज त्याची बॅट तळपतीये. पहिलाच बॉल, हवाई सफर, कॅच आउट. अक्षय खारिकने कॅच पकडली. फलंदाज बाद हेमंत चंचे.
पहिलाच बॉल आणि विकेट साहिलच्या खात्यात. 46 धावा आणि निलेश शिनारे बराच टाइम नंतर बॅटिंग साठी. फुल टॉस, हवेचा वेध, जमिनीवरती चेंडू आला, गणेश मसनेच्या हातात आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आहेत. रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय. तिसरे अंपायर या ठिकाणी पाहणी करतात. आफ्टर ऑब्झर्वेशन डिसिजन येईल. बघा प्लेयर ऍज अ अंपायर म्हणून आपण त्यांच्याकडेच ती डिमांड करा. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी. संकेत बाबरे आमचे तिसरे अंपायर, त्यांचे इशारे सॉलिड असतात. संख्या 48. फुल टॉस होता बॅटवर, स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवीला अक्षय. त्याला माहिती की निलेशच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू कनेक्ट होत नाही. 49, 3 बॉल 49, 13 बॉल आणि नॉट आउट. 35 धावसंख्येवरती खेळतो अक्षय म्हात्रे. 3 बॉल 15 धावा करेल का अक्षय? 50 अप कंप्लीट करेल का? शॉट अक्षयचा, डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच पकडली. 14-35. इनिंग समाप्त झाले अक्षय म्हात्रेजी. 4 बॉल 49, 4 बॉल 49, 3 धावा ओव्हर मध्ये आल्या. 4 बॉल संपलेत. अक्षय म्हात्रे 35 धावा करून 14 बॉल मध्ये 35 करून तो परततोय. टाळ होऊन जाऊ द्या खेळीसाठी. स्पेशल बॅटिंग त्याने केली. 49, 49. लास्ट 2 बॉल्स. शॉट हवेत आहे. 3 खेळाडू पोहोचतील तोपर्यंत 2 धावा. 51 धावा. 50 कंप्लीट झालेली आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची. एक्कावन्न धावा. शेवटचा बॉल साहिल कडून, जे के शेलू टीम कडून. हवेत आहे, हवेत आहे. खतरनाक भावेश कुंभारची रनिंग होती. 2 कंप्लीट झाला. तिसरीचा कॉल आहे. 53 झाल्या. सिद्धिविनायक नेरळपाडा 53. 54चं टार्गेट इथून आता असेल. आणि आता त्रेपन्न धावा झाल्यात आणि 54चं टार्गेट.
54 धावा 24 चेंडू. बॉलिंग परफॉर्मन्सचा विचार केला तर साई, साहिल आणि यश या तिघांनी जे 18 लिगल चेंडू टाकले त्या 18 लिगल चेंडू मध्ये एकच चौकार दिला त्यांनी. भीमरचे 2 चौकार म्हणजे 18 बॉल मध्ये 2 नो बॉलचे चौकार गेला आणि 18 मध्ये एकच लिगल चौकार. 17 बॉल वरती सिंगल डबल वरचा गेम राहिला. इतकी 3 ओव्हर मध्ये भारी बॉलिंग झाली. पहिल्या ओव्हर मध्ये तुफानी आला होता प्रेम वरती 22 धावांचा. खतरनाक फिल्डिंग झाली. अक्षय कारिकने आधी शरीराचा वापर केला, मग हातांचा वापर केला. आणखी भरपूर प्रयत्न राहिले. गणेश होता, राजू होता, तो छोटा एक त्याने डाईव्ह लगावली, 3 धावा वाचवल्या. 24-54 ची गरज. भावेश कुंभार आणि साई मसने. जय गणेश तळवडे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी. गुरु बाबरे आजच्या 2 सामन्यांचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अमित सोना. सिद्धिविनायक नेरळपाडाकडून गोलंदाजीचं अस्त्र म्हणजे अमित सोना. पहिला बॉल साईच्या अगेन्स्ट. सुरुवात झाली डॉट बॉलने. 23-54. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग आहे अमित सोना. त्याची लेंथ लाईन गोलंदाजीची टप्पा चांगला आहे. साईचा शॉट पॉइंटला बीट करा, डीप पॉइंट कडे. चौकार. थँक्यू डीजे. वंजार पडायला आलं ना तर कदाचित अंबानींचा हेलिकॉप्टर बघायला मिळेल असं वाटतं, पण एरोप्लेन नक्की दिसतोय बघा. खूप जवळून बघता येतं. वंजार पडायला आले की विमान तुम्हाला अगदी जवळून बघता येतं. धावसंख्या 4. अमित सोनावरती पहिला अटॅक होता साईचा. चौकार. शॉट शॉट खेळाडू आहे का बघायचं आणि सिक्सर. सिक्सर टोकलाय साईने. फिरवून खेळलेत, गोलंदाजाची फिरकी ओळखली आणि सिक्सर मारलाय. डीजे बजाव. थँक्यू डीजे. 3 बॉल 10. 54चं टार्गेट. आज साई गोलंदाजांवरती बरसतोय. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल 28 केल्या. या मॅच मध्ये 3 बॉल 10 नॉट आउट केलतोय. 54 धावा आहेत. अमित सोना. अमित सोनाच्या बॉलिंग वरती सहसा मोठे फटके येत नाहीत, पण आज साई त्या फॉर्म मध्ये आणि त्याच्या बॅट मधून आज तगडे वार. स्वीपर क्षेत्रामध्ये साईचा हा चौकार आहे. आपल्यातून खरं तर या स्पर्धेमध्ये विशेष खास कामगिरी कोणाची राहिली असेल तर आमचे अंपायर पांडुरंग मिसाळ यांची. ते जेव्हा जेव्हा अंपायर म्हणून जातात ना, कमिटीला कुठलंही टेन्शन नसतं आणि उंची त्यांची परफेक्ट आहे आणि निर्णय त्यांचे योग्य आणि अचूक असतात. पांडुरंगाची मिसाळ नाम ही काफी आहे. गोलंदाज तयार. अमित सोना समोर साई. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. स्वीपर मध्ये डेंजरस धाव होईल का. साई खूप धावतोय, खूप धावतोय. कारण महावितरणाच्या ज्या स्पर्धा होतात ना ऍथलेटिक्सच्या, तिथे रनिंग मध्ये पहिला नंबर नेहमी असतो. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल. आणि साईने 5 चेंडू मध्ये रन्स केल्यात, त्या मात्र 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. अमित सोनाचा अंतिम बॉल. बॅट ब्रश. विकेट. मोठी विकेट खात्यात आली. यष्ट्यांच्या मागे साईची कॅच. ओव्हर कंप्लीट झाली. पहिला डॉट होता आणि रन 16 असताना पहिल्या ओव्हरची समाप्ती. 18 बॉल आता 38 ची गरज आहे.
18 बॉल 38. सिंगल घ्यायला हवी होती का साईने? 18 बॉल 38. अक्षय खारीक चालला मैदानाच्या आत. सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये सुद्धा साईने दमदार सुरुवात करून दिली. आता उर्वरित फलंदाजांना 18 बॉल 38चं काम करायचंय. हेमंत चंचे बॉलर्स नंबर 2. 18-38. भावेश कुंभारचा शॉट ऑन साइडला. काऊ कॉर्नरचा फिल्डर, शरीराचा वापर केला त्याने. सिंगल. 17-37. 17 बॉल आणि 37. 12च्या रन रेटने सध्या धावा करायच्यात आणि 2 6 ओव्हर मध्ये मारले तरी काफी आहेत. पण बघायचं आता अक्षय खारीक, भावेश कुंभारी पार्टनरशिप हेमंत चंचलच्या बॉलिंग वरती. अपील जोरदार होती. हाऊस दॅट ही अपील होती पण 16-37. 16-37. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसाची क्वालिफायची मॅच जय गणेश तळवडे या संघासोबत केलेल. ऋतिक विरले आमचे स्क्वेअर लेग अंपायर, त्यांची खरं तर ॲट मोठी आणि रुबाबाई तेवढा चांगला आहे. शॉट बरोबर बॅट वरती आला चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी फिल्डर नाहीये. 4 धावा, चौकार मिळेल आणि 15 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत 33. पंधरा बॉल 33. अक्षय खारीकचा शॉट आला ऑन साइडला. खेळाडू आहे. 1 रन मिळेल. 14 बॉल 32 धावांची गरज आहे. वंजारपाडा ट्रॉफीचे आणखीन एक चांगले अंपायर जितेंद्र आगे आणि पवन विरले यांचं आगमन. पवन म्हणजे गोलंदाजीतला हुकमी एक्का वंजारपाडा क्रिकेटचा. वाऱ्याचा वेग त्याच्या बॉलिंग वरती नेहमी राहिला. आता तशी बॉलिंग करावी लागेल. 14 बॉल जिंकण्यासाठी 32. शॉट भावेश कुंभारचा हवेत. खेळाडू जजमेंट टाकतोय आणि पकडली कॅच. वेल जज, वेल कॅच. बॅटर आउट. भावेश कुंभार बॅक टू द डग आउट. तेरा बॉल 32. नवीन बॅटर यश ऑन क्रीज आणि 1 बॉल बाकी आहे ओव्हरचा. 13-32. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केलाय कारण लेफ्ट हँड बॅटर आहे. बॅटिंग पोझिशन बदलले आणि फिल्डिंग पोझिशन सुद्धा बदलले. 13-32. यशच्या बॅटमधून ऑन साइडला चेंडू सिंगल. आता 1 रन आणि 12 बॉल. आता 31 ची गरज आहे. 1 षटक 1 ओव्हर. आता मॅच मधील सामना कोण जिंकेल याचं प्रेडिक्शन नक्की ठरवेल.
कारण 12 बॉल 31 आहे, ही ओव्हर अत्यंत महत्वाची आहे. ज्या ओव्हरमध्ये कोणता संघ किती वरचं ठरेल, कोणता संघाचे विनिंग पर्सेंटेज जास्त असतील, या प्रोबॅबिलिटी जे सर्व संभाव्य येतात, प्रेक्षकांचे अंदाज याच ओव्हरमध्ये लागतात की कोण जिंकेल. 15.50 ची सरासरी म्हणजे ओव्हरमध्ये 15-16 केलं तर 12 मध्ये 31 सहज होतील. वंजारपाडाचे प्लेयर याच मैदानावर प्रॅक्टिस करतात, लांब लचक षटकार ते मारतात. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती ही स्पर्धा आपण घर बसल्या अनुभवत आहात. खरं तर कधी मैदानावरती या, उद्या नक्की या, फायनलचा दिवस आहे आणि किरण पवार या खेळाडूचा उद्या वंजारपाडाच्या या स्पर्धेमध्ये आगमन होईल. किरण पवार यांना आपण टीव्ही वरती बघितलेलं आहे, पण उद्या किरण पवार प्रत्यक्ष या ठिकाणी येतील आणि वंजारपाडा ट्रॉफीला त्यांची सदिच्छा भेट असेल. गोलंदाज सय्यर अक्षय मात्रे. पहिलाच बॉल रन घ्यायची आहे आणि इथून बॅटर आउट. 11 बॉल जिंकण्यासाठी 31. 11-31. गणेश मसने अजून मैदानाच्या आतमध्ये जायचे बाकी आहेत. आणखीन एक चांगला बॅटर या टीमकडे. गेम अजूनही बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे. दोन्ही आता राईट हँड बॅटर आहेत. 11 बॉल 31 आहे आणि हे 5 बॉल अत्यंत महत्वाचे आहेत. इथून मॅचला झुकवणारे शॉट अक्षय खारीकला खेचावे लागतील. वंजारपाडा ट्रॉफी मध्ये जर एक स्पेशल इनिंग आणि एक ग्रेट नॉक खेळायचा असेल तर ही ओव्हर अक्षय मात्रेची. 11-31. पहिलाच बॉल इथून मात्र खेळताना अक्षयने शॉट भारी मारला, अडवला चेंडू. फेक तोडी प्रतीक्षा यान्सन आहे, आफ्रिकेचा यान्सन, तसा नेरळ पाड्याचा हा यान्सन. आठ 8,055 धावा आहेत त्याच्या क्रिकेटमध्ये, प्रॅक्टिस पासून मोजल्यात. आणि 10 मध्ये आता जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत 29. 10 बॉल 29 धावा. या 4 बॉल वरती दारो मदार आहे की हा सामना कुठपर्यंत कसा रंगेल. अक्षय खारीकचा शॉट थेट स्टेजच्या वरून सिक्सर. अजूनही दमखम भरपूर आहे मॅच मध्ये. 9-23. अक्षयचा हा चेंडू जॉट बॉल. 8 बॉल 23 धावांची गरज. 8 बॉल 23. अजूनही हा संघर्ष संपलेला नाहीये. ही मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रेक्षकांना भरपूर एक्साइटमेंट देणार आहे. 8 बॉल 23. शॉट अक्षय खारीकचा, स्टँड अँड डिलिव्हर, भरपूर लांब खेचलाय सिक्सर. मंगेश विर्ले यांचं स्वागत करणारा हा षटकार, लांब लचक षटकार. जिंकण्यासाठी 7 बॉल 17. गरज आहे खरं तर षटकार हॅट्रिक साठी. मंगेश विर्ले दादा
याने सकाळच्या सत्रात भरपूर कॅश प्राइज लावले. आता गरज आहे त्या कॅश प्राइजची. 7 बॉल 17 आणि हे येईल. 3 सलग षटकार आले तर मंगेश विर्ले यांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्लीन बोल्ड, दांडीगुल केली. 2 षटकारांचा वचपा काढला. मेन टाइमला विकेट. अक्षय खारिकला मागची अस्ती उद्ध्वस्त केली. 7 बॉल 17 मॅच आता 6 बॉल 17. कम ऑन डीजे. सहा बॉल आणि 17 धावांची गरज आहे. शिवम नेरळ टीम कडून पहिलाच बॉल फटका भारी आलाय. खेळाडू दूरवरती आहेत. बॉल हातात येईल तोपर्यंत मिसफिल्ड. मिसफिल्ड झाली. चालला चेंडू सीमा पार. मॅच मध्ये काय पालट. सामन्यामध्ये टर्न. फिल्डिंग मधील मिस्टेक टू एरर अँड एरर अँड एरर अगेन. बट लेस अँड लेस अँड लेस. कमी करा. चुका केल्या तर नुकसान मोठं होईल. कमान डीचे गाणं बजाव. तिघांच्या मधून बॉल. 5 बॉल 13. एका मिस्टेकने सामना फसू शकतो. 5 बॉल 13. शरीरावरती आहे. शरीरावरती रन्स घ्यायची आहे. स्ट्राईक हवी आहे. डायरेक्ट हिट होईल का. डायरेक्ट हिट केली अक्षय महाद्रेतने आणि विकेट बरोबर गोटीने. फलंदाज बाद. 4 बॉल 13. धावांची गरज आहे आता. 4 बॉल 13. चार चेंडू 13 धावा. हा सामना शॉट भारी आहे. शॉट भारी आहे. भरपूर उंच 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 लांब षटकार. मॅच आली आहे. पुन्हा जिवंत झालाय सामना शेलू टीम साठी. 4 बॉल 13 होते. आता 3 बॉल 7. 3 बॉल 7.
म्हणून मैदानावरती टीमला गरज आहे राजूच्या बॅटिंगची. धोनीने सरळ 6 मारला होता 2011चा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. शेलू संघाचा कॅप्टन राजू, माइटी राजू आता काय करेल बघायचं. 3 बॉल 7, 3 बॉल 7. असंख्य क्रिकेटचे चाहते आलेले आहेत. 3 बॉल 7. राजूचा शॉट आलाय ऑन साइडला. बंटी चेंडू पर्यंत हातातून बॉल निसटलाय, टप्पा सोडलाय. 2 बॉल 5, 2 बॉल 5. क्रिकेटची क्रेज भरपूर आहे. दोन बॉल 5. खतरनाक सामना, धाकधूक भरपूर आहे. 2 बॉल 5. राजूच्या बॅट मधून आलाय शॉट ऑन साइडला. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिस्टेक झाली आहे, बॉल आता देईना. फेक 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 आणि 2 धावा. 1 बॉल 3. आपल्याला बघायला सोपं वाटतंय पण फिल्डरच्या अंगाचा थरकाप होत असेल. थरथराट, धडधड वाढवणारा सामना. 1 बॉल 3. चेंजेस, काटेकी टक्कर आहे. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये. मैदानामध्ये शरीर थोडस थरथरत असेल बॉल आल्यानंतर. आता 1 बॉल 3, 1 बॉल 3. प्रेक्षक बघा विथ फॅमिली मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. ही क्रेज आहे, क्रिकेटची क्रेज आहे. प्रेक्षकांमध्ये धावसंख्येचा सेल सुरू झालाय. 1 बॉल 3. कसाही शॉट आला तरी चालेल पण धावा आल्या पाहिजेत. मारुती विर्ले साहेब आलेले स्टेजकडे. त्यांनाही माहितलं की विपक्षी टीमचा ढाचा आता कसा पडेल. 1 बॉल 3. खूप क्लोज, खूप क्लोज. 24-24, 48 बॉल पर्यंतची ही देखील मॅच. आज सर्व मॅचेस लास्ट बॉल पर्यंत झाल्या. थ्रिलिंग मॅच. नेरल पाडा की शेलू. विकेट वरती क्लोज जे फिल्डर आहेत अमित सोना यांची सावली कुठपर्यंत आहे ते महत्वाचं. सावलीला फार महत्व आहे. 1 बॉल 3. पांडुरंग मिसाळ आहेत म्हणजे अंपायर कमिटीला टेन्शन नाही. 1 बॉल 3. टेन्शन भरपूर आहे. लास्ट बॉल वरती मॅच आहे. थ्रिलिंग मॅच, क्लोज एन्काउंटर. 1 बॉल 3. थांबलाय गोलंदाज. टाळ्या वाजतायत दोनही बाजूने. राजूचा विनिंग शॉट, सिक्सर. विनिंग सिक्सर. राजू फिनिश हिज गेम इन स्टाईल. कॅप्टन राजू सामना संपवलाय. संघ मालक अविनाश तरे यांची एंट्री झाली. गेम फिनिश केली आहे ती मात्र कॅप्टन राजूने. काय मॅच होती, रोमांचकारी सामना. 54चं टार्गेट. दडपण भरपूर होतं, प्रेशर भरपूर होतं आणि लास्ट बॉल वरती गरज असताना राजूने कॅप्टन इनिंग दाखवली. अमीरशाह इलेक्ट्रिकलचे ओनर अविनाशजी तरे सर आपण या आता. राजूला खरं तर या इनिंगची गरज होती. कॅप्टन राजू आज चमकलाय आणि नेरळपाडा संघाला एक रोमांचकारी सामन्यामध्ये पराभवाचा धक्का. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कॅप्टन राजू. टाळ्या होऊन जाऊ द्या राजूसाठी. आणि मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करूया. मारुती विर्ले साहेबांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करू. मारुती विर्ले साहेब देशभर साहेब फिरत असतात आणि आज हा रोमांचकारी सामना बघताना भरपूर मजा आली आणि विनिंग शॉट आला तो कॅप्टन राजू तरेच्या बॅटमधून.
कॅप्टन राजू तरेला ही मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान करतो मारुती विर्ले यांच्या शुभ हस्ते. इट्स अ हॅपी मोमेंट अँड बिग स्माइल ऑन फेस. राजू हसतोय, जिंकलाय, स्माइल ने जिंकलं राजूच्या. राजूची स्माइल कॅमेऱ्यात कैद करा. ही पोस्ट उद्या नक्की व्हायरल करा. गोलंदाज तयार, आजच आजच रात्री व्हायरल करा. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो JK अवीरशाह इलेक्ट्रिकल शेलू. मंगेश विर्ले दादा यांचंही स्वागत. राहुल दादा आपल्या शुभ हस्ते आपण करावं, ज्यांनी आज भरपूर पैसा लावला आणि या शेवटच्या मॅच मध्ये ज्यांचा पैसा येईल. टॉस साठी कर्णधार जय गणेश तळवडेचे.